तर नमस्कार. आज बँक निफ्टीने चांगलीच मूव दिलेली आहे. सपोर्टला आपल्या या ठिकाणी सपोर्टला ब्रेक करून चांगलीच मूव दिलेली आहे. तर एक ट्रेंड लाईन आपण ओढलेली आहे तिरकी. खूप दिवसांपासून त्या ट्रेंड लाईनच्या वरतीच चालू आहे. पण आता अशी सिच्युएशन आलेली आहे की ट्रेंड लाईन ब्रेक करते की काय. जर ट्रेंड लाईन ब्रेक केला तर आपलं फर्स्ट टार्गेट असणार आहे 42,934. त्याच्यानंतर सेकंड टार्गेट असणार आहे 42,672. पण उद्याच्याला गॅप अप होण्याची जास्त शक्यता आहे, कारण गुजरातचं इलेक्शन एक आपल्याला बघितलं पाहिजे, कारण की इलेक्शनवरती खूपच डिपेंड राहणार आहे मार्केट. जर भाजप विरुद्ध झालं थोडंफार तर गॅप डाऊन होण्याची शक्यता आहेच. तरी पण शक्यतो गॅपअप होईल. जरी गॅपअप झाला तर माझं तर मत आहे की 43,481च्या वरती गेल्याशिवाय कुणी ट्रेड घेऊ नये. त्याच्यानंतर ब्रेकआउट दिल्यानंतर ऑल टाईम हायला मार्केट जाऊ शकतं आहे. त्यामुळे याच्यावरती गेलं तरच मी घेणार. हा पहिला सपोर्ट आहे, हा दुसरा सपोर्ट आहे. आणि जर इथं गॅप डाऊन झालं याच्या खाली तर इथं ब्रेक झाल्याशिवाय मी कॉल घेणारच नाही आहे. जर इथून ब्रेक झाला मार्केट तर एक मिनटं, इथून ब्रेक झाल्यानंतर सेकंड कॅन्डल ही लालच झाली पाहिजे. जर रेड कॅन्डल झाली तर सुरुवातीचा ब्रेक इथं असेल 42,934. जर 42,934 जर सपोर्ट घेतला, जर तिथून सपोर्ट घेऊन जर मार्केट वरती चाललं तर आपल्याला 43,333च्या वरती गेल्याशिवाय आपण कुणी ट्रेड घेणार नाही आहे. ट्रेड बनतच नाही आहे. इथून खाली येऊन नंतर इथं वरती जाईल. जर इथं ब्रेक झाला तर इथून खाली जाऊ शकते अजून मार्केट. ठीक आहे, तर दिलेले लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि सपोर्ट रजिस्टर लावून घ्या मॅपला. धन्यवाद.